तर प्रपंच करत असताना परमार्थ कसा साध्य करता येईल साधारण प्रापंचिक जीवन आणि त्यासोबत असं अजून एक असं विचारायचं होतं की प्रपंच आणि परमार्थ याची तुमच्या मते व्याख्या काय? आता मुळात आपण गल्लत काय करतो माहिती आहे का, कृतीकडे बघतो. प्रपंचाची कृती आणि परमार्थातली कृती. जी. ह्या कृती आमच्या हातून वेगवेगळ्या पद्धतीने घडले की आम्हाला वाटतं हा प्रपंच आणि हा परमार्थ आहे. जी. बरोबर आहे. आता प्रपंच म्हटलं की घरदार बायका पोरं जी. लक्षात आलं का, त्यानंतर नोकरी धंदा व्यवसाय काय म्हणतो आपण, बँकेचं लोन फेडायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, दैनंदिन जीवन आजारपण आहे, आणि हे प्रपंच म्हणतो. आणि परमार्थ म्हटलं की कुठंतरी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जा, लक्षात आलं, पिंडीवर दूध होता, पूजा अर्चा करा, त्यानंतर मंत्रोच्चार करा, वाऱ्या करा, पायी चाला, शरीराला त्रास द्या, उपास तपास करा, व्रतवैकल्य करा, योग यागविधी करा, याला आम्ही परमार्थ म्हणतो. हे निव्वळ अज्ञान आहे. सरळ सरळ हा अज्ञानाचा भाग आहे. आपल्या हातून ज्यावेळेला कृती घडत असतात, ती कुठलीही कृती असू दे, बँकेतला हप्ता भरणं असू दे, नाहीतर पिंडीवर बेल वाहणं असू दे, ही कृती आहे. म्हणजे आपल्या हातून जिथं कृती घडते तो प्रपंच. ह्याच्या प्रपंच ह्याची व्याख्याच दुसरी होऊ शकत नाही. मग कृती आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही नोकरी करतो. का नोकरी करतो? पैसे मिळावेत म्हणून. बरोबर ना बाबा? पैसे मिळावेत म्हणून नोकरी करतो. तसं सुख मिळावं म्हणून आम्ही देवदर्शन करतो, देवदेव करतो, परमार्थ करतो. म्हणजे इच्छा दोन्हीकडे आहेत. दोन्हीकडे. बरोबर आहे ना? इच्छा दोन्हीकडे आहेत. म्हणजे माझा प्रपंच योग्य चाललाय खरं, पण तो व्यवस्थित आणखीन चालावा, आणखीन पैशात भर पडावी, आणखीन बँक बॅलन्स मिळावा, म्हणून आम्ही परत देवधर्म करत असतो, देणग्या देत असतो, ह्या गोष्टी करत असतो. अर्थ काय? मग प्रपंच आणि परमार्थ ह्या दोन्ही ठिकाणी जर हे तुम्ही सांगतायत त्या दोन्ही ठिकाणी कृतीच घडते, म्हणजे मग परमार्थ आणि प्रपंच मग वेगळा काय? तेच सांग. हे दोन्ही कृती आहेत ना, हा प्रपंच आहे. आणि जिथं वृत्तीरहित कर्म केलं जातं, अनपेक्ष कर्म केलं जातं, लक्षात आलं का, इच्छा नसताना अनासक्तीनं कर्म केलं जातं, ते कर्म म्हणजे परमार्थ. दुसरी व्याख्या नाही. आणि हे करा ते करा, भीती म्हणजे परमार्थ नाहीये. आम्ही भीतीपोटी परमार्थ करतो. आमच्याकडनं जर एखाद्या उपास्य दिवशी एखादं आमचं व्रत मोडलं गेलं तर आम्ही घाबरतो, देव आमच्यावर कोपेल, देव काय करेल. नाही, काय संबंध, काहीही नाही. आम्ही निरेच्छेने ज्या वेळेला भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतो, निरेच्छेनं. आता भगवत प्राप्ती म्हणजे काय, हाही मोठा प्रश्न आहे. शंख चक्र गदा पद्म घेऊन येऊ दे, बोल भक्त तुला काय पाहिजे. ही प्रत्येक जीवाची इच्छा आहे, प्रत्येक जीवाची. संकटकाळी त्याने यावं, लक्षात आलं का. एखादी चुकीचं कर्म घडलं तर त्यानं आम्हाला क्षमा करावी, माफ करावी, लक्षात आलं का. एखादं पाप कर्म घडलं तर त्यातनं आम्हाला पापदोषातनं मोकळं करावं, या उद्देशाने मी परमार्थ करत असतो. आणि सरळ सरळ हे ढोंग आहे. भूमिका लक्षात ठेवा. परमार्थ करण्यासाठी काहीही करावं लागत नाही, काहीही करावं लागत नाही. मी निरूपणात नेहमी सांगत असतो की बाबा, सत्तापद प्रपंचासाठी लढावं लागतं आणि भगवत प्राप्तीसाठी परमार्थ करण्यासाठी थांबावं लागतं, हारावं लागतं. हारणं म्हणजे परमार्थ आहे आणि लढणं म्हणजे प्रपंच आहे. सोपी वाक्य आहे. हारणं म्हणजे परमार्थ आणि लढणं म्हणजे प्रपंच. ह्याच्या पलीकडे काहीही नाही. आणि काय मग प्रपंच परमार्थ ही गल्लत यातला जो हे होता तुझा भाव आमच्या मनात तो तर झाला, पण मग ते करत असताना भगवत प्राप्ती करण्यासाठी किंवा भगवंताचं नाम घेण्यासाठी काही वेगळं करावं लागतं की कसं घेता येईल? आता एक गोष्ट सांगू, इथं इतकं मोठं द्वंद्व निर्माण झाले, इतकं मोठा एक काय म्हणतो आपण हे निर्माण झाले की देवाच्या प्राप्तीकरता आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. 3ला उठून जप करायला पाहिजे, सकाळी पहाटे 4ला आंघोळ करायला पाहिजे, व्रतवैकल्य करायला पाहिजे, उपास धरला पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. आणि त्यासाठी मग तुम्हाला 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत, अनेक संप्रदाय आहेत, अनेक पंथ आहेत. ओशोने सांगितल्याप्रमाणे 3 लाख संप्रदाय आहेत पृथ्वीतलावरती आणि 3000 धर्म आहेत या पृथ्वीतलावरती.
आणि मग फक्त हे त्याच्या प्राप्तीकरता एवढं जर का माणसाचं आयुष्य किती आहे, उद्याचा भरोसा नाही. आणि तुम्ही एवढं कधी पाठ करणार, एवढं कधी धर्मांतरण करणार, एवढं कधी धर्मासारखं तुम्ही आचरण करणार आणि मग तो प्राप्त होणार, असं आहे का? नाही आहे. म्हणजे ही संत महात्मे जे होऊन गेले, ओशो असतील, लक्षात आलं का, लाओत्से असतील, सुखरात असतील, संत कबीर असतील, गुरुदेव रानडे असतील, आपले जनार्दन बाबा असतील, ही जी माणसं होऊन गेली, स्वामी विवेकानंद असतील, रामकृष्ण परमहंस असतील, ही जी माणसं होऊन गेली, ह्या माणसांनी काय केलं माहितीये का, हे सगळं बाजूला केलं आणि स्वरूपाकडे लक्ष द्यायला सांगितलं. तुम्हाला फक्त अगदी सोप्या काही करायचं नाही, एका जागेवर बसायचं आहे आणि श्वासाकडे लक्ष, तुमच्या आत्म्याकडं म्हणजे तुमच्या स्वरूपाकडं तुम्हाला जाण्याची विधी माहीत नाही. बरोबर आहे, विधी माहीत नाही, आत्म्यापर्यंत पोहोचता येत नाही. मग ती विधी कशी करायची, काय करायची, यासाठी ह्या सगळ्या संत महात्म्यांनी विधी सांगितलेले. सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे ध्यान. आता ध्यान म्हणजे काय, 2-2, 3-3, 10-10 तास तुम्ही असं बगड्यासारखं बसलाय, त्याला ध्यान म्हणत नाहीत. ध्यान म्हणजे काय, जे विसरलो ते लक्षात आणणं, ध्यानात आणणं, त्याला ध्यान म्हणतात. संपला विषय. अत्यंत सोपा आहे. कुठे शोधिशी रामेश्वर तू, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातच उपाशी. असे प्रॉब्लेम म्हणजे हे सगळे अशा गोष्टी झाल्यात. आणि ध्यान म्हणजे मार्ग आहे. आणि ज्या वेळेला ध्यानाच्या माध्यमानं त्या ठिकाणापर्यंत पोहोचतो, परमात्म्यापर्यंत पोहोचतो आणि आपली किंबहुना आत्म्याची आणि परमात्म्याची गाठभेट होते, त्यावेळेला ह्या दोन्हीची ऐक्यता ज्या वेळेला होते, ती अवस्था म्हणजे समाधी अवस्था, ती अवस्था म्हणजे वैकुंठ अवस्था, ती अवस्था म्हणजे परम अवस्था आहे. काही फरक नाही, तुम्हाला कुठंच जायला लागत नाही. तुम्हाला भक्तही तुम्हीच आहात आणि देवही तुम्हीच आहात, राधाही तुम्हीच आहात आणि कृष्णही तुम्हीच आहात. लक्षात द्या. आणि परमार्थाचे जे आजकाल अवडंबर बघतोय ना आपण, म्हणजे हजारो लाखोनं रांगेत उभे आहेत, लक्षात आलं, गर्दी आहे, तुडवा तुडवी आहे, लक्षात आलं का, तीर्थठाणाच्या ठिकाणी त्या गंगेला जाऊन पाप धुणं काय प्रकार आहे, हे काय प्रकार आहे, काहीही करायची गरज नाही. लिटरली सांगतो, काहीही करायची गरज नाही. मग दादा, हे ग्रंथ, पुराण, वेद हे एवढं मांडून ठेवलंय, हे ज्ञान घेणं हे त्याच्या ज्ञानासाठी मांडून ठेवलंय किंवा त्याच्या ज्ञानासाठी तयार झालेलं आहे असं म्हणतात. मग ते साधारण जीवाने हे एवढं कधी करावं, तेच सांगतोय. जी मी ओशोंच्या लाईनमध्ये, ओशोंचे पुस्तक आहे सुनो भाई साधू, जी त्यामध्ये इतका सुंदर टॉपिक आहे. त्यांनी बद्ध, जिज्ञासूने मुमुक्ष असे 3 जीवाच्या अवस्था म्हणून सांगितले. जीवाच्या अवस्था किती? 3. बद्ध, जिज्ञासूने, मुमुक्ष. किती सोपं आहे. बद्ध म्हणजे रात्रंदिवस पैसा पैसा पैसा, प्रपंच, विषय, सुख, भोग, लक्षात आलं का, ह्याच्या पलीकडे ज्याला काय सुचत नाही तो बद्ध. बघा, जशी म्हणजे किडा मुंगी, लक्षात आलं का, ते कुत्री मांजरी जसं जीवन जगत असतात, कंठत असतात गटारातले जीवजंतू, तसं तो ज्ञानेश्वर महाराजांच्या मते सायासे करसे प्रपंच दिननिशी, आणि तो जीवजंतू, ते जीवजंतूशी केवी कळे, ज्ञानेश्वर महाराज सांगितलं. म्हणजे याचा अर्थ बद्धाला ज्ञानेश्वरांनी जीवजंतू म्हटले. बद्धाला काय म्हटले ज्ञानेश्वरांनी? फक्त तो माणसाच्या रूपात आहे, पण जगणं जगतो तो किड्या मुंगीसारखा, तो बद्धाचा परमार्थाशी काळे मात्र संबंध. ओके, आता राहिला जिज्ञासू. आता तू प्रश्न विचारतोस मला, एवढे ग्रंथ निर्माण झाले, एवढे पुस्तक निर्माण झाली, एवढे धर्म निर्माण झाले, एवढे संप्रदाय निर्माण झाले, एवढं सगळं आचरण करण्यासाठी, वाचण्यासाठी, पाठ करण्यासाठी दादा माणसाला थोडा वेळ आहे का? अगदी बरोबर, माणसाला वेळ नाही. आता तुझीच विवंचन आहे, तुला रजा नाही, लक्षात आलं का? परमार्थ करण्यासाठी, माझ्याबरोबर तुला बोलण्यासाठी तुला बी दिनेश प्रयत्न करावा लागतो, तुला बी अडचणीतनं मालकाला समजून सांगावं लागतं, बाबा मला जाऊ दे, म्हणजे ह्या अडचण आहेत. बरोबर आहे. आणि हे सगळं करत असताना हे एवढं जे उभं केलंय, आणि आम्ही घाबरतो कुठल्या गोष्टीला, प्रामाणिकपणे सांगू, ज्या वेळेला एखादा पंडित, ज्या वेळेला एखादा पुरोहित, ज्या वेळेला एखादा कथाकार पटपट 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 असं वेद पठण करत असतो, हरेपाठ असं बोलत असतो, सगळ्या गोष्टी त्याला पाठ असतात, त्यावेळेला आम्ही घाबरतो, अरे बापरे, म्हणजे हे एवढं केल्याशिवाय आम्हाला देव पाळणार नाही.
अगदी बरोबर आहे ना. जी दादा. पण एक गोष्ट सांगू, लिटरली ह्या सगळ्या पंडितांना, ह्या पुरोहितांना किंवा ह्या पाठांतरवाल्यांना त्यांना काहीही माहीत नाही, काहीही माहीत नाही. त्यांना फक्त पाठ आहे, आणि पाठ असल्यामुळं, ज्ञानाचा साठा असल्यामुळं यांना ज्ञानाबरोबर झालेला जो गर्व आहे, लक्षात आला का, तो गर्व भगवंताच्या आणि त्यांच्यामध्ये आढळतो. ही झाली जिज्ञासू, ज्ञानामुळे. ज्ञानामुळे. बरोबर. इथं कसं आहे जी. बघा, तुम्हाला वेळ असेल तर त्याच्याबद्दलचं ज्ञान प्राप्त करा का तर करा. ओके. ज्ञान असावं का तर जरूर असावं. जी. कारण अज्ञानामध्ये सुद्धा काही चुकीच्या बाबी आहेत. जी. अज्ञान म्हणजेच अंधश्रद्धा. अंधश्रद्धेच्या माध्यमानं आजकाल परिस्थिती बघतोय आम्ही, गाईचं दूध आम्ही गंगेत टाकतोय जी. आणि गोमूत्र आम्ही पितोय, म्हणजे जे टाकावं ते पितोय आणि जे प्यायला पाहिजे ते टाकतोय. कुठं आहे आपला परमार्थ, कुठं चाललंय? म्हणजे चुकीचं आहे. हे अज्ञान आहे. मग ज्ञान काय आहे तर ते त्याचं स्वरूप कळण्यासाठी ते ज्ञान प्राप्त करावं. बरं, ज्ञान प्राप्त करून थांबावं का? नाही. तर त्याप्रमाणे आचरण करावं. ज्ञानाला कृतीची जोड द्यावी, त्याप्रमाणे आचरण करावं. आणि तो कळाला की ज्ञान टाकून द्यावं. भूमिका लक्षात आली का? ज्ञान टाकून द्यावं. आता आपण प्रापंचिक जीवाला तो वेळ नाही. मग ज्ञानेश्वर महाराजांच्या पंचरत्न गीतेमध्ये एक सुंदर ओवी आहे. भगवंताने अर्जुनाला उपदेश केला की अर्जुना, योग्यांची लक्षणं मी तुला सांगतो, तो कैसा सांग देवा. अर्जुन काय म्हणाला? तो कैसा सांग देवा. आता योग्यांची लक्षणं कशी? तो कैसा सांग देवा. परीसे का पार्थिवा, म्हणजे आता अर्जुन ऐक. आधी आसन योग साधावा, मग नियमावा अहंभाव. आहार निद्रा मैथुन यासी किजे दंडन. आहार तुटलिया जाण प्राणरक्षण गलित पत्रे. संगी एकचे असावा, त्याशी कलह न करावा, का संगे पाळावं हुताशन. आता ह्याचा अर्थ मी तुम्हाला नंतर निवांत सांगेन, आता वेळ आपल्याला कमी आहे. हुताशन, दश इंद्रियांचा नियम, 5 ज्ञानेंद्र आणि 5 कर्मेंद्रियांचे काय नियम आहेत जी लक्षात आला. झाल्या योग धर्म या नावे संन्यास कर्म साईचा नाश करावा. आता योगांचे लक्षण सांगताना सांगितले. योग कसा साधावा? आत्मा असे नाभिस्थाने, अष्टपाकुळी तयाची खेळणे, त्या घेई जे हिरोनी योग बळे. प्राण आधोत ऊर्ध्व करावा, व्यान नाडीचा काढावा, ऊर्ध्व बळे ओढावा, न्यावा दशमद्वारा. आत्मया परमात्मया परमसुख भेटी झालिया, मग न वेचवाया स्मरण विसरता. न जिता इंद्रिय दंडन, न जेविता तृप्त मन. आयुषा योगी समान जो आत्मज्ञानी बोलीचे. नवही द्वारे रोधुनी, श्वास उच्छ्वास नेमोनी. आत्मा कोंडी त्रिकुट भुवनी, तोच योगी जाण पार्था. दोघा घालून गाठी, परमात्मा पाहावा दृष्टी. ते हृदय मी जगजेती प्रगटी पार्था. हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुन पालता पडला. हे देवा, हे आपल्याला जमणार नाही. हे अवघड का दातारू, म्हणून केला नमस्कारू. आणि मग बोले सर्वेश्वरू माझे वचन परियस. आता माझा ऐक. कोण म्हणते? भगवान श्रीकृष्णाला म्हणतात, आता माझा ऐक. या योगाहुनी योग उत्तम, या साधना परेस साधन परम. या धर्मा आगळा धर्म सांगेन तुझं. आता सगळ्यात महत्वाचे सगळ्यांसाठी, प्रापंचिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, सगळ्यांसाठी. जेणे मी हृदयी असे, अखंड तुझे मनी वसे. तो हा परमयोग संन्यासे, ग्रहाश्रम हा. काय म्हटले? कुठला आश्रम? एकूण वर्ण किती? एकूण आश्रम किती आहेत? 4 आश्रम आहेत. बरोबर आहे. तर 4 आश्रमापैकी एक आश्रम सांगितलं, तो ग्रहाश्रम, की जो तुम्ही आम्ही उपभोगतो, अनुभवतोय. तो ग्रहाश्रम सर्वात श्रेष्ठ आहे. कारण कर्म करण्यामध्ये वेळ व्यतीत होतो आणि राहिलेल्या वेळेत माझं भजन अर्जुन करता येतं. लक्षात आलं का? ब्रह्मचर्याचं आणि संन्यासाचे जीवन असं आहे, जे इंद्रिय दिलेले आहेत त्या इंद्रियांच्या इच्छा पूर्ण करता येत नाही. इंद्रियांना तो भोग घेता येत नाही. कोणाला? ब्रह्मचर्याला आणि संन्यासाला. लक्षात आलं का? अरे त्या विषयामध्ये त्या ब्रह्मचर्याचा संन्यासाचा जीव अडकतो आणि त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. पण प्रापंचिकाला इंद्रियानं भोग घ्यायचा अधिकार आहे. इंद्रियानं भोग घेता येतात, इच्छा संपवता येतात, कर्मबंधनं संपवता येतात आणि राहिलेल्या वेळेमध्ये माझं भजन करता येतं. अर्जुना, दोन्ही बंधनातून तो मुक्त होत असतो. म्हणून ग्रहाश्रम सर्वश्रेष्ठ आहे.